सिंधुदुर्ग अकॅडमी इंजिनियर डॉक्टर होण्याचा राजमार्ग। 10वी नंतर स्टेट बोर्डसह जेईई, नीट, एमएच, सीईटी, नाटासाठी इंटिग्रेटेड बॅच सुरू। हैदराबाद, चेन्नई, मुंबई, कोटा येथील तज्ञ प्राध्यापकांचे मार्गदर्शन। डिजिटल स्मार्ट बोर्डसह एसी क्लासरूम। 6 वर्षांची यशस्वी परंपरा। आमच्या संस्थेतील 82 विद्यार्थ्यांना मेडिकल तर 134 विद्यार्थ्यांना इंजिनिअरिंगला प्रवेश। पत्ता इंद्रायणी शिक्षण प्रसारक मंडळ संचलित पुष्पसेन सावंत सायन्स ज्युनियर कॉलेज, वाडी उमरमळा, मुंबई गोवा महामार्ग, ओरोस। संपर्क 9158 78 83 45 87 88 10 18 53। कणकवली तालुक्यातील ओसरगाव पटेलवाडी आणि ओसरगाव तलाव येथील पिकअप शेडमध्ये एक पुरुष मागील 8 दिवस विमनस्क अवस्थेत वावरत होता। ओसरगावचे माजी उपसरपंच तथा सामाजिक कार्यकर्ते चंद्रहास उर्फ बबली राणे यांच्या निदर्शनास हा माणूस येताच बबली राणे यांनी त्याच्या जेवणाची व्यवस्था स्वखर्चातून केली। त्यानंतर सोशल मीडियावर त्या माणसाचा फोटो पाठवून त्याला आधार देण्याची विनंती केली। बबली राणे यांच्या आव्हानाला तरुण भारत संवादचे रत्नागिरी सिंधुदुर्ग आवृत्ती संपादक शेखर सामंत यांनी तात्काळ प्रतिसाद देत जीवनानंद संस्थेचे संदीप परब यांच्याशी संपर्क साधत त्या माणसाला संहिता आश्रमात दाखल करून घेण्याबद्दल विनंती केली। संदीप परब यांनी तात्काळ बबली राणे यांना मोबाईलवरून संपर्क साधून ओसरगावमध्ये स्वतः जात त्या माणसाला पणदूर येथील आपल्या संहिता आश्रमात दाखल करून घेतले। बबली राणे यांनी दाखवलेल्या सहृदयपणामुळे एका निराधार विमनस्क मनोरुग्णाला आधार मिळाला। ताज्या अपडेट्स आणि ताज्या बातम्यांसाठी आजच सबस्क्राईब करा आपला सिंधुदुर्ग डिजिटल न्यूज चॅनेल। लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि महत्त्वाचं म्हणजे बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका।